हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका नवीन रेसिपी सोबत करत आहे. बघा, आज आपण बघणार आहोत मटकीचे पराठे कसे बनवायचे. बघा, नेहमीप्रमाणे चपातीची कणिक मळतो तशी मळून घेतले, थोडीशी घट्ट आणि कणिक मळताना तेल टाकलेलं आहे. ती बाजूला ठेवते भिजायला, तोपर्यंत आपण सारण बनवायचं आहे. बघा, त्यासाठी मी अर्धा पाव मटकी घेतलेली आहे, छान अशी तेलामध्ये भाजून घेतले, थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली, त्यामध्ये आलं, मिरची, जिरे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मिक्सरला बारीक केल्यानंतर बघा एका बाउलमध्ये काढली, त्यामध्ये मी हळद, धनेपूड, गरम मसाला, थोडासा हिंग पावडर, लाल तिखट आणि चाट मसाला टाकला, कोथिंबीर टाकली बारीक चिरलेली, आणि छान असं सारण तयार आहे. कणकेचा गोळा बनवून थोडासा लाटून घेतला, त्यावरती सारण ठेवलं आणि छान असा तो गोळा भरून घेतलेला आहे. त्याचे छोटे छोटे आपल्याला आवडतील त्या शेपमध्ये पराठे लाटून घेतलेले आहेत आणि तेलावरती किंवा तुपावरती दोन्ही बाजूनी छान असे खरपूस भाजून घेतले. हे पराठे खायला खूप पौष्टिक असतात. तुम्ही हे दह्यासोबत, चटणीसोबत, सॉससोबत खाऊ शकता. रेसिपी ट्राय करा. आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.